झी 24 तास एक पाऊल पुढे। स्त्री भ्रूण हत्या वाढत असताना त्या रोखण्यासाठी जळगावातल्या अंतुर्ली रंजाणे इथल्या ग्रुप ग्रामपंचायतीनं अनोखा उपक्रम राबवलाय। पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। स्त्री जन्मदर सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनलाय। त्यामुळे एकीकडे सरकारी पातळीवर स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी प्रयत्न होत असताना काही गावंही या कामासाठी एकवटली आहेत। जळगाव जिल्ह्यातल्या अंतुर्ली रंजाणे इथल्या ग्रुप ग्रामपंचायतीनं गावात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावानं तिच्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत यापुढे 5,000 रुपये ठेव ठेवण्याचा निर्णय घेतलाय। तसंच स्त्री भ्रूण हत्येबाबत गोपनीय माहिती देणाऱ्यालाही 5,000चं बक्षीस जाहीर केलंय। गावातल्या महिलांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय। स्त्री भ्रूण हत्येची माहिती कोणी गुपित देत असेल तर त्यांनाही आम्ही रोख 5,000चं बक्षीस देणार आहे। त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवणार आहे आणि विशेष करून ग्रामपंचायत त्यांच्यावरती काडी म्हणजे एकदम कायद्याने त्यांच्यावरती गुन्हा वगैरे दाखल करून त्यांना मोठ्यात मोठी सजा देण्याचा प्रयत्न करणार आहे। आम्ही स्त्री भ्रूण हत्येविषयी प्रस्ताव मांडला होता, तर आज आमच्या गावातील सर्व महिलांना खूपच आनंद झाला आहे की मुलगी झाली तर 5,000 रुपये बक्षीस मिळणार आहे व कोणी गर्भपात केला आणि गुपित माहिती दिली त्यांनाही 5,000चं बक्षीस मिळणार आहे ग्रामपंचायत तर्फे। स्त्री भ्रूण हत्येसारख्या विषयावर अंतुर्ली रंजाणे या ग्रुप ग्रामपंचायतीप्रमाणे इतरही गावांनी आदर्श घेण्याची गरज आहे। तरच स्त्री भ्रूण हत्येविरोधी मोहिमेला खऱ्या अर्थानं बळ मिळेल। झी 24 ताससाठी विकास भदाणे, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।